नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पोवार यांची कथा दिवाळी, तयारी आणि मिलेनियल्स. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. किती दिवसांपासून बोलेन म्हणत होते तुमच्याशी, पण धाडसच होत नव्हतं. गणपती आले आणि गेले, नवरात्रीच्या नवरात्री संपल्या, आता दिवाळी पण तोंडावर आलीये, तर म्हटलं हीच ती वेळ. तर मंडळी, आज मी माझ्या पिढीच्या लोकांच्या वतीने काही बोलणार आहे. सगळ्यांनाच माझं म्हणणं पटेल असं नाही, पटलं तर स्वीकारा आणि विचार करा ह्यावर. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी फक्त एक सांगते, तुम्ही जर नियमितपणे माझे व्हिडिओज ऐकत असाल आणि आवडतही असतील तर आपल्या शब्दसंवाद या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर सुद्धा करा. ऍडव्हान्स मध्ये थँक्यू बोलते आणि व्हिडिओला सुरुवात करते. एकदा काय झालं, माझ्या सासूबाई पापड बनवत होत्या त्यांच्या 4-5 मैत्रिणींसोबत. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मीही लाटत होते. गप्पा सुरू असताना एक काकी मला विचारतात, कशा काय ग श्रद्धा, तू करशील का पापड की आपल्या लिज्जत जिंदाबाद. मला त्यांच्या बोलण्यातला सूर कळत होता, पण मी फक्त बोलले, माहित नाही हो. कारण मला खरंच माहित नाही. कारण आमची पिढी ज्या जगात सध्या जगतेय ना, ते जग आधीच्या जगापेक्षा खूप वेगळं आहे. नोकरी करणे आणि करिअर घडवणे हे तितकंसं सोपं नाहीये, किंबहुना खूप कठीण झालंय. आम्ही ना शनिवार रविवारची आतुरतेने वाट बघत असतो की शनिवार रविवार कधी येतोय आणि आम्ही कधी आराम करतोय. आणि त्यात पापड करायचं म्हटलं की अंगावर काटा येतो. याचा अर्थ असा नाही की आमची पिढी आळशी बनत चालली, पण असं आहे की ते 2 आरामाचे दिवस जर आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे आवडतं ते नाही केलं तर पुढच्या आठवड्यासाठी आमच्यात ऊर्जाच राहणार नाही. आणि लिज्जत पापड विकत आणून जर आमच्याकडे 4 तास उरत असतील तर ते 4 तास आम्ही आमच्या आवडीच्या माणसांसोबत घालवण्यात किंवा आमचा छंद जोपासण्यात घालवू शकतो, ज्यामुळे आम्हाला आनंद मिळेल. आणि असं झालं तरच आम्ही मनापासून बाहेर सगळ्यांसोबत आनंदी राहू शकू. स्वतःला ताजेतवाने ठेवणं खूप महत्वाचं असतं, स्वतःला आणि सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी. आता तुम्हीच विचार करा, शनिवार रविवार जर आम्हाला आराम करायला मिळतोय आणि त्यात पापड करायचं म्हटलं तर तो सगळा खटाटोप टाळून विकत आणायचा ऑप्शन जर आमच्या पिढीकडे असेल तर काय हरकत आहे. घरचे पापड सुरेखच बनतात, मला माहित आहे. मलाही त्याचं खूप कुतूहल आहे. कदाचित आम्ही करू पण करूच की नाही हे नाही सांगता येणार. आता मी आहे 31 वर्षांची आणि माझे आई बाबा 60च्या वरचे. तर आपण ह्या 2 पिढींबद्दल बोलतोय. तुम्हाला सांगू का, माझ्या मम्मीचे पाय फार दुखतात. गेले अनेक वर्ष ती खाली बसू शकत नाही, पण मला आवडतात म्हणून ती बेडवर बसून पापड लाटते. या मे महिन्यात तिने मोजून 40 पापड बनवले. मला खरंच कळत नाही तुमच्या पिढीत हा उत्साह येतो तरी कुठून. आपल्या सगळ्या परंपरा खूप सुंदर आहेत, प्रत्येकाला काही ना काही अर्थ आहे. पण एका पाठोपाठ इतके सण असतात ना की आम्हाला भीती वाटते की एवढं सगळं करायचं तरी कसं. आणि मग सण म्हणजे भरपूर काम हे विधान आमच्या डोक्यात तयार होऊ लागतं. आणि आमच्या पिढीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे सांगू का, आम्हाला हे सगळं करायला आवडतं, पण जर कोणी ते करायची जबरदस्ती केली किंवा असं बोललं की हे केलंच पाहिजे तर मग आम्ही मागे हटतो. कारण काही गोष्टी इच्छेविरुद्ध केल्या तर त्या नीट होतच नाहीत. बरं, करायचं झालंच तरी ऊर्जा कमी पडते आणि वेळही. मला माहित आहे, वेळ काढला की होतं सगळं, पण तो किती वेळा काढायचा ह्याला पण प्रमाण असतं की नाही. प्रत्येक पिढीला आपल्या नंतरच्या पिढीशी काही ना काही तक्रार ही असतेच. आणि आत्ताच्या पिढीला वाटत असतं की आधीच्या पिढीने आम्हाला थोडं समजून घेतलं पाहिजे. हे चक्र सुरूच राहणार आहे. आम्हालाही कधी कधी खंत वाटते की हे केलं असतं तर बरं झालं असतं, पण कधी कधी आमचेही हात बांधले गेले असतात.
मलाही वाटायचं सासूबाईंच्या हाताखाली दिवाळीचा फराळ शिकून घ्यावा, पण नोकरीमुळे ते कधी जमलंच नाही. आणि बरं का, माझ्या सासूबाईंचा फराळ 4 दिवसात बनवून होतो. हे बघून तर अजूनच धडकी भरते की कुठल्या सुपर पॉवर्स असतात ह्या बायकांमध्ये कोण जाणे. आता दिवाळीचंच घ्या, तेही पापड बनवण्यासारखंच आहे. महिनाभर आधी घरोघरी दिवाळीचा फराळ बनत असतो, घराची साफसफाई सुरू असते. आणि हे सगळं का, तर दिवाळी वर्षातून एकदाच येते. पण आमच्या पिढीला कसली भीती असते माहितीये? अरे बापरे, आता दिवाळीत गोड खाल्लं जाणार, शुगर वाढली तर? आणि घरातच डबे भरून ठेवलेले असतील तर मग विचारायलाच नको. आमचा हात सतत येता जाता त्या डब्यांकडे जाणारच, हेच बोलून की दिवाळी वर्षातून एकदाच तर येते. आम्हालाही आवडतं दिवाळीचे ते 4 दिवस एन्जॉय करायला. पण प्रॉब्लेम असा आहे की आता ते 4च दिवस देऊ शकतो आम्ही सेलिब्रेशनसाठी. कारण तेच नोकरी आणि करिअर. आमच्या पिढीचे क्वचितच लोक सगळी जबाबदारी पार पाडून सगळं मॅनेज करतात आणि त्यांच्याबरोबर आमची तुलना केली जाते. पण खरं सांगू, जे लोक ही सगळी जबाबदारी पार पाडतात, तुम्ही त्यांना विचारून बघा त्यांची किती धावपळ होते. उदाहरण घेतलं तर एक मुलगी सकाळी ऑफिसला जायच्या आधी सगळं करून जाते. ऑफिसमध्ये दिवसभराच्या डेडलाईन्स पार पाडून पटकन घरी येते. का, तर दिवाळी येणार आहे, फराळ करायचाय. कुठलीही तक्रार न करता सगळं करते. पण दिवसाअखेर तिचा जीव किती थकत असेल. पुन्हा सकाळी 5:30ला उठून ये रे माझ्या मागल्या. ऑफिस, घर, कुटुंब ही सगळी तारेवरची कसरत करून स्वतःला त्रास करून घेतला तर त्याचा परिणाम कुठे ना कुठे कुटुंबावर होतोच होतो. इंग्लिशमध्ये ना आम्ही आमच्या पिढीला मिलेनियल्स असं बोलतो आणि तुमच्या पिढीला बूमर्स. मी कुठेतरी ऐकलं आहे की जसं वय वाढत जातं तसं नवीन गोष्टी स्वीकारणं कमी होत जातं आणि त्यामुळेच 2 पिढींमध्ये खटके उडायला लागतात. खास करून सणासुदीच्या दिवसात हे हमखास होतच. तुम्हाला वाटत असेल ना, हे लोक आता काही करत नाही तर ह्यांच्या मुलांना कसं शिकवणार, सणांचं महत्व कसं पटवून देणार? तर एक सांगू, आमची म्हणजे मिलेनियल्सची ही शेवटची पिढी आहे जी आपल्या आई, बाबा, सासू सासरे ह्यांचं ऐकतील. कारण पुढे जे वादळ येऊन ठेपलंय ना, बूमर्स आणि मिलेनियल्सच्या पलीकडचं आहे. या वादळाची बरीच नावं आहेत. जेन झी, जेन अल्फा, जेन बीटा. ह्याही आपल्यासारख्या पिढ्या आहेत ज्यांचं जग पूर्ण वेगळं आहे आणि जे आम्हीही स्वीकारायचा प्रयत्न करत आहोत. आणि खरं सांगायचं तर स्वीकारायलाच लागेल, त्याला काहीच गत्यंतर नाही. मला ना आता अचानक आमचं बालपण आठवलं. खूप आतुरता असायची दिवाळीची. कधी एकदा दिवाळीची मोठी सुट्टी पडते आणि कधी एकदा मामाच्या गावी जातोय मज्जा करायला. पण आता तेवढी मोठी सुट्टीही पडत नाही आणि तो उत्साहही येत नाही. पण हो, सगळ्यांच्या दारात कंदील आणि दिवे लागले की उत्साह वाटतो. तोपर्यंत आम्ही आणि आमचं काम ह्यातच दिवस दिवस कसे आणि कुठे निघून जातात हे कळत सुद्धा नाही. आमच्या पिढीमध्ये 50%हून जास्त लोक फॉरेन कंपनीत काम करतात आणि फॉरेनमध्ये दिवाळी, दसरा वगैरे साजरे होत नाहीत आणि म्हणून प्रत्येक सणाला सुट्ट्या काढणं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि सणांसाठी सुट्ट्या काढल्या की त्या संपतात. मग कधीतरी स्वतःसाठी सुट्टी काढावीशी वाटली तर ती मिळत नाही किंवा आजारी पडलो तरी लॅपटॉप समोर बसून काम करावंच लागतं. का, तर सुट्ट्याच संपल्यात. इतकं ते गणित कठीण होऊन बसतं. आमच्यातली बरेच लोक असे पण आहेत जे फक्त प्रेशर खाली येऊन सण साजरे करतातही, पण नंतर आजार पण त्यांना सोडत नाही. बूमर्स, तुम्ही एवढं करून ठेवलंय ना की आम्हा मिलेनियल्सला त्याचं ओझं वाटू लागलंय. तुमचा उत्साह, तुमची ऊर्जा बघूनच आम्हाला थकायला होतं आणि कधी कधी तर स्ट्रेस पण येतो की यार आमचं कसं होणार पुढे. असं नाहीये की आम्हाला करता येत नाही, आम्ही करूच शकतो, पण स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या पद्धतीने, बंदुकीच्या निशाण्यावर नाही.
आम्हालाही सणांची तयारी करायला आवडते, पण सतत कोणी लक्ष ठेवणारं नसेल तर, कोणी सतत पाळत ठेवून असेल तर मात्र आम्हाला बेचैन वाटत राहतं आणि सणाचा आनंद घेता येत नाही. म्हणून विश्वास ठेवा, तेव्हाच आम्ही आमचं 100% नाही पण 70% तर नक्कीच देऊ शकू. आपल्या दोघांनाही एकमेकांची मदत लागणार आहे. ती फक्त करत राहिलो ना तर सणवार स्ट्रेसफुल न वाटता सुखद होतील. थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं आम्ही घेऊ. काय मग, करायची का सुरुवात याच दिवाळीपासून? काय मग मंडळी, कशी वाटली आजची गोष्ट? तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचेही काही विचार असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. मी त्या नक्की वाचेन आणि त्यावर उत्तरही देईन. आणि हो, तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आयडीवर लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर त्या मी नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.